भांडूपमध्ये याच एकाच महिन्यात तिसऱ्यांदा आग लागल्याची घटना घडलेली आहे। पहिल्यांदा जी होती ती लेक रोड परिसरात होती, LBS रोडला। तर दुसरी घटना होती ही होती बेकरीला आग लागलेली होती। आणि तिसरी घटना जर आपण बघतो आहे तर ती आहे पन्नालाल कंपाऊंड येथे 1575 गाळा नंबर आहे। नेमप्लेट बनवण्याची ही कंपनी आहे आणि शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागलेली आहे असं सूत्रांकडून माहिती मिळते आहे। आणि आता फायर ब्रिगेड या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि त्वरित ही आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आता आग आटोक्यात आणलेली असून आता या ठिकाणी सांगितलं जात आहे की कोणत्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही। यावेळी सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि फायर ब्रिगेड टीम वेळेवर पोहोचल्याने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आणि शॉर्ट सर्किट हेच एकमेव कारण या आग लागण्याचं आहे असं देखील सांगितलं जात आहे। LBS रोडवरील पन्नालाल कंपाऊंड आहे आणि त्या ठिकाणी ही कंपनी आहे। नेमप्लेट बनवण्याचं काम या ठिकाणी चालतं आहे। आपण जर इथे बघितलं तर फायर ब्रिगेडच्या ज्या गाड्या आहेत त्या 2 ते 3 गाड्या या ठिकाणी आहेत आणि बरीच दक्षता देखील या ठिकाणी घेतली जाते आहे। बघ्यांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे। तर जर आपण बघितलं तर धूर मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही जे नागरिक आहेत किंवा येथील जे कामगार वर्ग आहे त्यांना आत येण्यास आता मनाई करण्यात आलेली आहे। संपूर्ण दक्षता पोलीस प्रशासनाकडून घेतली जाते। पोलीस प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे। स्वतः बाळासाहेब पवार असतील ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि ते संपूर्ण घटनेची माहिती देखील घेताना आपल्याला दिसत आहे। तर आता नेमकं भांडूपमधील ही घटना आता तिसऱ्यांदा घडलेली आहे आग लागण्याची आणि आता सुदैवाने कोणतीही जीवितहानी या तीनही ठिकाणी झालेली नाही। पण आता या संपूर्ण घटनेनंतर भांडूपमध्ये स्वतःचं फायर ब्रिगेड जे आहे, स्वतःचं मिनी फायर स्टेशन आता तरी उभारण्यात येतं का, हेच आता भांडूपकरांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे। भांडूपकर याची वाट पाहत आहेत की स्वतःचं फायर ब्रिगेड स्टेशन जर या ठिकाणी असलं तर त्वरित अशा घटनां ठिकाणी फायर ब्रिगेड पोहोचून अजून लवकरात लवकर त्यांची जी आहे ऍक्शन घेऊ शकतं, अशी आता संपूर्ण भांडूपवासियांना प्रतीक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।